काय म्हणते लॉन्ग प्रेस करू का आता? बन गई कॉफी. ओ भाई साहब देखिए, मागे बघा सूर्यनारायण हलकेसे दिसत आहेत. चला, माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. मैं कब से तैयार खड़ी हूँ, तू ही नहीं तैयार हो रहा कब से. ठीक है ना, मी जाते दवाखान्यात. लेकिन बनती नाहीये. आने वाले भी बैठ गए इधर. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आज खूप लवकर मी टेरेसवरती आलेली आहे व्यायाम करण्यासाठी. दादूच्या डब्यासाठी फक्त भाजीच केलेली आहे, पीठ मळून आलेली आहे. म्हणलं अगोदर व्यायाम करावा आणि नंतर मग खाली जावं दादूच्या डब्यासाठी चपात्या बनवून द्याव्यात. बाकी 8 दिवस झाले ना खूप आभाळ आलेलं आहे. मागे बघा सूर्यनारायण हलकेसे दिसत आहेत. आता अगोदर सूर्यनारायणाचं दर्शन घेऊयात आणि नंतर व्यायाम करायला सुरुवात करते. किती सुंदर दिसत आहेत सूर्यनारायण भगवान. प्रणाम सूर्यनारायण भगवान. आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीद मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमस्तुते. हे बघा किती शांती शांती आहे वातावरणामध्ये. फक्त पक्षी विहार करत आहेत मोकळ्या आकाशामध्ये आणि वरती ना चंद्रदेव पण दिसत आहेत. आभाळ आल्यामुळे दिसत आहेत. जर सूर्यप्रकाश पडला असताना चंद्रदेव दिसले नसते. चला आता घेते व्यायाम करून पटकन. दादूच्या डब्यासाठी चपात्या बनवायला जायचं आहे पुन्हा खाली लवकर आज. चला, माझा व्यायाम झालेला आहे. आज फक्त 12 सूर्यनमस्कारच केले, जास्त व्यायाम नाही केला. कारण चपात्या करायच्या आहेत अजून दादूच्या डब्यासाठी. म्हणून म्हटलं आज फक्त सूर्यनमस्कार करूनच घरी जावं. चल, एवढाच घाम आला मला आज. 7:45 झालं तरी जिन्यामध्ये अंधारच आहे. हे बघा, आणि मी आज अशी रांगोळी काढलेली आहे, दिसत नाही व्यवस्थित. हांजी दादू उठला का बाळा? दादू उठलेला आहे वाटतं, आवरत आहे. हे बघा, मी इथं पीठ मळून गेलेले आणि कांद्याची पात बनवलेली आहे कढईमध्ये. आता चपात्या करून घेते दादूच्या डब्यासाठी. चला, माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि एक बाजरीची भाकरी पण केलेली आहे माझ्यासाठी. आणि इथे कांद्याची पात. दादू का टिफिन भी पैक कर दिया. दादू कब आएगा? अरे हाथ में पकड़ा है टिफिन, जल्दी करो, पनवेल जाना है कि नहीं? सकाळचे 9 वाजलेले आहेत आता. बाकी स्वयंपाक झाल्यानंतर मी आज देवपूजा पण करून घेतलेली आहे. आज माझे सगळे कामं लवकर झाल्यामुळे मी आज देवपूजा पण केलेली आहे. आणि आता फोंडेजी त्यांचं आवरत आहेत. त्यांचं आवरल्यानंतर मी मना आणि फोंडेजी जेवण करून घेतो. चला, आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत आणि जेवणामध्ये आम्ही खात आहोत चपाती, भाकरी, कारल्याची भाजी, कांद्याची पात. मना फोंडेजी दही खात आहेत. हे आहे मनाच ताट. फोंडेजीने तर सुरुवात पण केलेली आहे. अंजी फोंडेजी, आपको मैंने आराम दे दिया आज, वेळ झाला, आपको लेट ही होता है. म्हणा ये बाबू. हे बघा, आता माझा म्हणा गाणं ऐकत झाडू मारणार आहे. झाडूला पण नाचवतोय, स्वतः पण नाचतोय. आज भांडी आणि किचन ओटा सुद्धा लवकर स्वच्छ केलेला आहे मी. आणि इथे दूध सुद्धा उकळलेलं आहे. अभी गॅस बंद कर देती है. बाकी माझ्या मनाने आज झिंगाट डान्स केलेला है ना बाळा? अरे झिंगाटवरती नाही रे, मला वाटलं की मी झिंगाट गाण्यावर म्हणते. नाही, तू लल्लाची भंडारी या गाण्यावरच केला, पण मी तुला उपमा दिली तुझ्या डान्सला, झिंगाट डान्सची उपमा दिली. खूप छान डान्स केला सकाळ सकाळी. झाडू मारलं पण सगळंच काम झालेलं आहे. मना जल्दी से तयार हो जाओ, चलना है अपने को बाहेर. बाकी मी आणि मना आता बाहेर चाललेला आहोत. अगोदर दवाखान्यात जाणार आहे कारण माझा खोकलाच थांबायला तयार नाही. 2 महिने झालं खोकला येत आहे. मध्येच थांबतो, पुन्हा चालू होतो, असं चालू आहे. म्हणून मला एकदा दवाखान्यातच जावं, म्हणजे टेन्शन नाही होणार. आणि हे बघा, सकाळ सकाळी मला भाजलेलं आहे माझ्या हाताला. खूप आघात झाली सकाळ सकाळी. मला ये काम बढ़ गया सवेरे सवेरे. आणि याच्यावरती ना मी दात घासाची पेस्ट लावली, त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटत आहे. क्या ही कर सकते, काम करते समय ऐसे कुछ ना कुछ उद्योग होते रहते मेरे साथ. मना गेट रेडी बेटा, मैं कब से तैयार खड़ी हूँ, तू ही नहीं तैयार हो रहा कब से. आता झाली तू रेडी.
अरे तुझ्या अगोदर झाली ना, पण दवाखाना पण झाला असेल कदाचित असं वाटतंय मला. पण 12 वाजून गेलेले आहेत. बघू आता कसं काय होतंय. अगोदर मंदिरात जातो, आज संकष्टी चतुर्थी आहे, बाप्पाचं दर्शन घेतो, नंतर दवाखान्यात जातो. चलो जाके आते हे. आणि हे बघा, काल मनाने अजून एक प्लॅन्ट आणलेला आहे, स्नेक प्लॅन्ट. आणि बरं झालं मॅचिंग कुंडी पण मिळाली म्हणून. चलो आम्ही अगोदर मंदिरात आलेलो आहोत, घराशेजारीच. एक गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे, विश्वकर्मा भगवानचं झालेलं आहे दर्शन, त्यानंतर हनुमंताचं पण झालेलं आहे दर्शन. आणि आता दवाखान्यात जातो. बघू दवाखाना उघडा असेल तर जाता येईल. हा ना, प्रसाद पण दिलेला आहे पंडितजीने. हां क्या हुआ? हाँ ठीक है, चलो बेटा. बरं झालं दवाखाना पण उघडा आहे, जाऊन येतो दवाखान्यात. आता म्हणाला माझा ज्यूस प्यायचा आहे. हा म्हणा ठीक आहे, मला नको, तू पी, मी जातो दवाखान्यात. ट्रीटमेंट झालेली आहे माझी. पिली आहे ज्यूस? क्या आहे, काय सांगते, काय दाखवतोय? डान्स दाखवतोय मनाचा. रील? अच्छा, दिसणार आहे का बाळा इथं? दाखव. इकडे हा, मनाची रील बघा. बघा, आता मी लागलीच औषधं पण घेतलेली आहेत. आजकाल ना मला सर्दी खोकल्याचा त्रास खूप होत आहे. क्या आहे खरे, पिछले साल भी वैसा ही हुआ था. माझ्या मनुडा थांबलेला आहे इथे. चलो बेटा, डायरेक्ट टू होम. चलो पोहोच गए घर पे. आणि घरी येईपर्यंत आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. खूप वेळ झाला, अख्खा दिवस बाहेर गेल्यासारखं केलेला आहे. बाकी माझा मना मला कॉफी पिण्यासाठी खूप फोर्स करत होता, म्हणून आई ठीक कॉफी पी, ती कॉफी पी. मला नको बाळा, घरामध्ये भरपूर दूध आहे, मी त्याची कॉफी बनवून पिते. आता फ्रेश होऊन घेते आणि कॉफी बनवते. बाकी आता मी ना माझ्या पुतणीच्या बाळासाठी एक छोटंसं गिफ्ट पण आणलेलं आहे. आज तिच्या बाळाचं नामकरण आहे, संध्याकाळी जायचं आहे आम्हाला. पण आता कॉफी पिते अगोदर मस्त. सायंकाळचे 4:30 वाजलेले आहेत आत्ता. बाकी दुपारी मी बाहेरून आल्यानंतर कॉफी बनवून पिणार होते, पण पिलीच नाही. कालचे व्हिडिओ एडिट करत बसले आणि व्हिडिओ एडिट करते वेळेस मला डुलकी लागली. मग थोडा वेळ मी आरामच केला. आणि आत्ता मी आमच्यासाठी मॅगी बनवत आहे. आमच्यासाठी म्हणजे दादू पण आलेला आहे कॉलेजवरून आणि मना तर आहे, आणि मी पण आज थोडीशी मॅगी खाणार आहे. बापरे, ठिपका उडाला हातावरती. आज काय मला चटके बसत आहेत काही कळत नाही. सकाळी हाताला पोळलं आणि आत्ता पण एक ठिपका शिंतोडा उडाला. मॅगी के ऊपर ढक देती हूँ 2 मिनट के लिए. 2 मिनटात ॲक्च्युली मॅगी काही नाही बनत, वेळ लागतो जरा, 5-6 मिनट लागतात मॅगी बनवायला. बोलते तो है कि 2 मिनट में मैगी बनती है, लेकिन बनती नहीं है. चला 2 मिनटों वाली मैगी 5-6 मिनट के बाद पक गई है. अभी खा के लेते हैं मस्त मैगी. गर्मा गर्म मैगी तैयार है. और ये देखिए खाने वाले भी बैठ गए इधर. दादू बसलेला आहे, अगोदर दादूला देते. लीजो, आज सायंकाळची मॅगीची पार्टी होत आहे. हो ना बाबू? गरम आहे बाबा. हाँ जी, बास ना बड़ा, संध्याकाळी जेवण करायचं अजून. इतना थोडी खाते, ज़्यादा नाही खाते. मॅगी खाऊन झाल्यानंतर मी आणि मना इथं बसलेला आहोत. आणि आता जस्ट दादूने एक वस्तू ऑर्डर केलेली आहे, ती 10 मिनिटामध्ये येणार आहे. आणि ती वस्तू आल्यानंतर आम्ही सुंदरशी कॉफी पिणार आहोत. देख लो, वो चीज़ आ गई. हाँ जी, 10 मिनिटात आली वस्तू. बापरे, शहरात राहण्याचा हा फायदा आहे. काय काय सुविधा निघालेल्या आहेत. 4-7 नवीन मागवलेल्या वस्तूची अनबॉक्सिंग करत आहे. ओ भाई साहब, देखिए कैसी है. आई एम सो एक्साइटेड. अरे बाप रे, उलट उलट आहे. उलट म्हणजे फिरव त्याला. अशी
हे असंच बरोबर आहे. अरे उलट बोल. अरे यार. असं हे बरोबर बघा. उघड. आम्ही कॉफी मेकिंग मशीन मागवलेली आहे सुंदरशी स्वस्त आहे. सांग काय म्हणतं त्याला याला आता. कॉफी मेकिंग मशीन नाही दादाने आता सांगितलं होतं. दादू काय म्हणतो रे बाळा? काय फ्रॉदर FROTH. फ्रॉदर मागवलेला आहे मी ऑनलाईन. शहरात राहण्याचा हा फायदा आहे. काहीही मागवलं लगेच 10-15 मिनिटामध्ये. चला असेंबल कर असेंबल. दादू असेंबल कर बाळा, मला नाही असेंबल करायला. काय नाही वरती लाव त्याला. हम्म? हा ते काढ प्लास्टिक आणि वरती लाव. दादू दूध गरम करायला ठेव बाळा, लगेच बनाएंगे. पण गरम दूध नाही ना हे चालणार. चालतं ते लोखंडच आहे सगळं. लोखंडच म्हण. ते ओलं नाही दुसरं. एक धुवावं लागेल ना हे. हा धुवा लागेल. हे फेटायला आहे आणि हे मिल्कला हे जरा फेटायला. डेटॉलच्या पाण्याने नाही धुता. करायचं काय. पता नाही कैसा बनाया होगा अरे क्या. मी सांगतोय ना काय करायचं असतं. कॉफी कप मध्ये टाकलं हा तर त्यात थोडस पाणी टाकायचं, थोडस एकदम थोडस हा लिक्विड होण्यासाठी. आणि मग त्याला ह्याच्याने उतळवायचं हा मिक्स करून. हा मग त्याच्यावर दूध टाकायचं. असं आहे का? गरम दूध होतंय. असं आणि एवढं अजून अरे काय धुवायचं, साबण लावून धुते मी. हो हा, हे पहिले धुते तू अगोदर. असेंबल तरी करून दाखव त्याला. कसं काय करतात असेंबल? वरती वरती वरती. अरे हा सोपं आहे ना. थांब बसले का नाही फिरून बसले बघ. बसले. थांब. मना पण चेक करत आहे बसलं की नाही ते भांडच म्हणतात त्याला काय. एक लेवल आहे. हे ते आपलं ब्लेंडर सारखंच आहे ना. सेकंड लेवल. हा. जोरात बाबा कापायची भीती वाटते. अगं, बंद खूप सावधानपूर्वक वापरावं लागणार आहे. छोटा आहे. अबे बंद कसं करायचं. पता नाही बेटा, दादू को बुलाओ, इंजिनियर को बुलाओ. अबे ह्याला बंद दादू बंद कसं करायचं. हे ब्लेंडर दाबून ठेवायचं. दाबून ठेवायचं का. ठीक है चलो. अबे ह्याला काढेल मैं पहले धो लेती हूँ सब ये, फिर यूज करेंगे अपन. इसको निकालेंगे कैसे. काय नाही त्याच्यामध्ये. तर आता मी त्या फ्रोदरचे पार्ट गरम पाण्याने धुत आहे, कारण याला साबण पावडर काहीच नाही लावू शकत, म्हणून गरम पाण्याने धुत आहे. चलो ये एक काम हो गया. या कपामध्ये मी कॉफी आणि थोडं थंड दूध ओतलेलं आहे आणि आता ह्या दुधाला ब्लेंड करायचं. म्हणजे फोम येतो. साखरसाठी साखर पण हे दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये खडी साखर घातलेली आहे. हे बघा खडी साखर. हे कर कर अरे पण गरम राडा कर राडा. रडा देखेंगे. मला म्हणते रडा कर. आज काय रडा कर. करा राडा. इथे जरा उन्हात. हाँ हाँ जी. चलो भाई दिखाती हूँ आपको. इथं दाबायचं ना. हा ए ते कपड्याला लागेल. कसं दाबायचं. दाब एकदा. हां हा पण हे 2 झाले. दुसरा 2 लेवल झाले. अरे बंद करावं लागेल ना आता. आता लॉंग प्रेस करायचा. हां असं आहे का. चला अगोदर ब्लेंडर आतमध्ये ठेवते कपाच्या. चलो चालू करू. कर एक जय श्री कृष्ण भगवान. एकदाच प्रेस कर. यू बाबा किती स्पीड आहे याचं. नको नाही सेकंड स्पीडला नको. हां काही गरज नाही. चली नॉर्मलच होता है. भाई साहब ये अच्छी बन गई कॉफी. ओ भाई साहब देखिए फोम वाली कॉफी. वरना बता दो. हाँ नवीन आलेल्या मशीनचं लगेच उद्घाटन केलेलं आहे. अभी मैं कॉफी की टेस्ट आपको बताती हूँ. वा वा छान बनली कॉफी. मस्तच. फोम आल्यामुळे ना कॉफीला चव आलेली आहे. बळा कॉफी शॉप खोलायचं का. खोलेंगे. अभी तो मशीन भी आ गई है दूसरी. चला आणि हे जे भांड आहे ना चर्नर रवी या ब्लेंडरची, त्याला गरम पाण्याने धुतलेलं आहे कॉफी बनवून झाल्यानंतर. आमच्याकडे एक जुना ब्लेंडर आहे 20 वर्षापूर्वीचा, त्याला पण आम्ही असं स्वच्छ करत असतो, गरम पाणी धुत असतो. चलो पिऊन घे आता. ये एक मशीन आ गई. अभी एंजॉय करूंगी कॉफी. हाँ करो एंजॉय. मस्त बनली कॉफी. म्हणा टेस्ट कर थोडी. नाही ठीक है.